जालन्यात ढगफुटी पावसामुळे नागरिकांचा मोठं नुकसान। घर, फर्निचरची दुकानं आणि वाहने गेले वाहून। बस स्थानक परिसरात ट्रॅक्टर, कार, पानटपरी यासह आदित्य फर्निचरची वाहून गेल्याची माहिती। जालन्यात रात्री झालेल्या ढगफुटी पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं समजतंय। जालना शहरातील सुमारे रात्रभर ढगफुटी पाऊस झालाय। पावसामुळे बस स्थानक परिसरातील कुंडलिका सीना नदीला पूर आला असून नदी काठातील फर्निचरचे 2 दुकानं, घर, एक पानटपरी व एक ट्रॅक्टर आणि एक कार वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे। रात्री ढगफुटी पाऊस झालेला आहे, काय नुकसान झालं तुमचा? रात्री ढगफुटी पाऊस झाला, ते इतका बेकार झाला की आमचं सगळं काही वाहून गेलं। फक्त अंगावरचे वस्त्र राहिले आमचे। 2 लग्नाच्या तयारीत होतो मी, 2 लग्न करायचे होते, पूर्ण सामान वाहून गेला। लेकाचा मशीन वाहून गेली पूर्ण, 7-8 मशीन होती, सगळं वाहून गेलं। काहीच राहिलं नाही माझ्याकडे, सगळं दुकानदारी साफ झालेली। काय नुकसान तर लय झालेलं, आता काय बोलावं का, 7-8 लाख पर्यंत नुकसान झालेलं आहे। काय नाव तुमचं? माझं नाव विनोद भुरेलाल नखलवय। काय नुकसान झालेलं आहे? मेरा मशीन है, रंगना मशीन है, गन्ने का चरखा रहता और दरवाजे वगैरह आते, खिड़की, मंदिर, अंदर बहुत सामान का पूरा होगा। ये मेरा दुकान है, कैलाश गुलचंद पवार डिम्बर मार्च है मेरा। पूरा नुकसान हो गया, पूरा यहाँ पर कुछ बचा आ रहा है। मशीन है, क्या नाम है? कैलाश गुलचंद पवार डिम्बर मार्च।